नमस्कार मंडळी, मी सिद्धी रहाटे. मला आला होता खूपच कंटाळा आणि कुठेतरी फिरायला जायचं होतं. म्हणून मी माझ्या मैत्रिणीला हेमादीला फोन केला. तर ती म्हणाली, कुठे कशाला, तू आधी माझ्या घरी ये, मग बघू. हेमादी झू कोळीवाडा इथे राहते, सो सांताक्रूजला उतरून मी तिकडे गेली. काय म्हणते हेमादी, कशी आहे? मस्त आहे. तू कशी आहे सिद्धी? मी पण मस्त. कसं वाटलं आमच्या इथला समुद्र? खूप छान. आता बघूयात, आता मी जातोय. आपण कुठे आलोय? आपण जू चौपाटी झालंय, म्हणजे जू कोलीवाडा झालाय. कोलीवाड्याच्या इथून अगदी 1 मिनिटाच्या अंतरावर. किती लक्की आहे हेमादी. घरापासून एकदम 1 मिनिटाच्या अंतरावर तिच्या समुद्र आहे. तर आता आपण जाऊया आणि बघूया कसं आहे. मला वाटतं समुद्राचं आणि आपलं एक वेगळंच कनेक्शन असतं. तो बोलत काहीच नाही, पण सगळं काही ऐकून घेतो. आणि इथे आलेल्या प्रत्येकाला तो वेगवेगळ्या प्रकारे भेटतो. लहान मुलं वाळूत खेळत असतात, धावत असतात. कोणी शांत उभं राहून लाटा बघत असतो, कोणी मित्रांसोबत गप्पा मारत असतो, कोणी रील शूट करत असतो, तर कोणी पाण्यात भिजत असतो. असा प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे हा समुद्र भेटतो. जुहू लगतच्या समुद्र किनाऱ्यावर थोडंफार फिरल्यावर हेमादी मला घेऊन गेली सचिन तेंडुलकरची भली मोठी बॅट बघायला. ही बघा मंडळी, केवढी मोठी बॅट आहे. सचिन तेंडुलकरचा सन्मान म्हणून बॅट ऑफ ऑनर अशी ही स्टीलची कलाकृती उभारण्यात आली आहे. खारला काटा रोडला 25 फुटाची ही भली मोठी बॅट आहे. त्यावर सचिन तेंडुलकरची सही देखील आहे. आणि बॅटच्या बाजूलाच खूप छान असा अथांग पसरलेला समुद्र आहे. इथे गर्दी तशी फार नव्हती आणि इथे बसून तुम्ही समुद्रासोबत वेळही घालवू शकता आणि अतिशय उत्तम सनसेट पाहू शकता. त्यामुळे तुम्ही देखील नक्की जा. येथील वातावरण खरंच खूप छान आहे. इथे बरीचशी मंडळी वॉकिंग करण्यासाठी येतात. कोणी आपल्या पाळीव प्राण्याला फिरायला घेऊन येतं, तर कोणी इथे बसून सनसेट पाहायला येतं. इथून सनसेट खरंच खूप छान दिसतो. त्यामुळे बरेचसे जण सनसेट होण्याची वाट बघत असतात आणि सनसेट होताना त्याचा फोटो कॅप्चर करत असतात.